तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। तर मित्रांनो, आज देखील खूप महत्त्वाची अपडेट आली। आज एक मोठी गोष्ट, मोठी बातमी माझ्या कानावर पडली आणि लगेचच मी व्हिडिओ बनवला। तुम्हाला जर ह्या बाबतीत काय माहिती असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा, कारण मी जे ऐकलंय ते खरं आहे का नाही हे मला कळलंच पाहिजे ना। 2100 रुपयाची प्रतीक्षा लांबणार, लाडक्या बहिणींचे जे 2100 रुपये आहेत त्याची प्रतीक्षा लांबणार। लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षा करतायत। काय वक्तव्य केले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी, तर आपण हेच या व्हिडिओत पाहणार आहोत। तर तुम्ही ही बातमी ऐकली आहे का? तुम्हाला ही बातमी कळली आहे का? तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी ऐकल्यावर मला थोडासा शॉक बसला। तर ह्या बाबतीत जर आणखीन तुम्हाला काय माहिती कळत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे सुधीर मुनगंटीवार साहेबांचा। एका विधानांमुळे लाडक्या बहिणी संभ्रमात पडल्या आहेत। का सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत पुढील भाऊबीजेलाच वाढ होणार। आपण काय ऐकलेलं की आता जो आपल्याला डिसेंबरचा हप्ता येणार आहे तो 2100 रुपयाचा येणार आहे, तो आपल्याला वाढून मिळणार आहे। अशाच मी तरी ह्याच आशेत बसली होती। मग सुधीर मुनगंटीवार साहेब असं का म्हटले की पुढच्या भाऊबीजेला वाढ होईल म्हणून? बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय अजून ते बघूया, कारण माझ्या हातात स्क्रिप्ट लागली, मी लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला। तर तुम्ही हे काय ऐकलंय का? या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा। तर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी एका चर्चेत असं वक्तव्य केलं की लाडक्या बहिणींना जे 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता तो 2100 रुपयाचा होणार असं शिंदे साहेबांनी जाहीर केलं होते। परंतु आता मुनगंटीवारांचं वक्तव्य ऐकून लाडक्या बहिणी संभ्रमात पडल्या आहेत। तर काय म्हणाले मुनगंटीवार साहेब? तर लाडक्या बहिणींची 2100 रुपयाची प्रतीक्षा लांबणार, काही मानधन भाऊबीजेलाच मिळणार। मुनगंटीवारांचे विधान आणि लाडकी बहीण संभ्रमात। म्हणजे आता हे जे मुनगंटीवार साहेबांनी विधान केलंय त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात पडलेल्या आहेत की हे जो 2100 रुपयाचा आपला हप्ता आहे, ज्याची आपण प्रतीक्षा करतोय, जे आपण विचार केलेला की आपल्याला डिसेंबरच्या हप्त्यात मिळेल, ते मुनगंटीवार साहेब म्हणतात की भाऊबीजेलाच हप्त्याची वाढ होणार आहे। तर अजून काय तथ्य आहे या बातमीमध्ये तेच आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, खूप मुश्किलने आम्ही माहिती गोळा करत असतो, त्यानंतर स्क्रिप्ट बनवत असतो, त्यानंतर व्हिडिओ बनवत असतो, एडिटिंग, थंबनेल, अपलोडिंग, खूप कष्ट असतात मित्रांनो, खूप मेहनत करावी लागते। तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्की करा, कारण की त्यासाठी तुम्हाला खिशातनं काही पैसे द्यायचे नाहीयेत। एक तुमच्या बहिणीला सपोर्ट म्हणून एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तर लगेचच पुढे आपण व्हिडिओमध्ये वळूया। गेम चेंजर योजना, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर सुधीर मुनगंटीवार साहेब हे भाजप नेते असून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। काय म्हणाले मुनगंटीवार साहेब हे डिटेलमध्ये बघूया। तर मुनगंटीवार साहेबांचं पहिलं वाक्य होतं की लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन 100% पूर्ण होणार। म्हणजे 100% पूर्ण होणार, म्हणजे आपल्याला 2100 रुपये मिळणार। 1500 वरून 2100 रुपये केले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल। राईट, बरोबर आहे। कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करून निर्णय घेणार। बरोबर, म्हणजे कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार आहेत ते यावर ते चर्चा करतील आणि मग निर्णय सांगतील। रक्षाबंधनाला योजना सुरू झाली तर पुढील भाऊबीजेला योजनेचे पैसे वाढवू। रक्षाबंधनाला योजना सुरू झाली तर बरोबर आहे, पण पुढील भाऊबीजेला पैसे वाढवू। आश्वासन पूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। तर यातून एकंदरीत हेच दिसतंय की आपले जे 2100 रुपये आहेत ते आता वाढतील की भाऊबीजेला, ते अजून निश्चित तरी कळणार नाही। तर मुनगंटीवार साहेबांनी हे विधान केल्याने राज्यभरात टीका झाली। मुनगंटीवारांच्या या वक्तव्यावर पुन्हा विचारले असता पैसे कधी द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। म्हणजे जेव्हा त्यांना पुन्हा विचारलं की पैसे कधी देणार लाडक्या बहिणींना आणि वाढीव हप्ता नक्की डिसेंबर पासून मिळणार का, त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलं की असं उत्तर दिला की हा माझा निर्णय नाहीये, मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल
असे विधान त्यांनी केले आहे। त्यावर लाडक्या बहिणींना आता प्रश्न पडलाय की 1500 रुपयाचे 2100 रुपये वाढीव रक्कम डिसेंबर पासून मिळणार का या 2100 रुपयासाठी आपल्याला भाऊबीज पर्यंतची वाट बघावी लागणार। तर मित्रांनो, ही बातमी मला एवढीच कळली आहे। या बातमीत काय तथ्य आहे आणि काय सत्यता आहे, 2100 रुपये आपल्याला आता डिसेंबर पासून मिळणार आहे का भाऊबीजेपासून, याची अजूनही मला काय अपडेट मिळालेली नाहीये। मला जशी माहिती कळत असते त्या हिशोबाने मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते। तर या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी देखील हाच विचार केला होता की डिसेंबरचा हप्ता आता मला 2100 रुपये मिळणार, पण आता अजूनही मी कन्फ्यूज आहे की मला नक्की मिळणार तरी किती पैसे। मात्र जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण अंदाज येईल की मला किती पैसे मिळणार आहेत। आणि जर माझ्या खात्यात पैसे जमा झाले तर मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला लगेचच सांगेल की मला एवढे एवढे पैसे मिळालेले आहेत। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। ह्या व्हिडिओ बाबतीत प्रतिक्रिया पण द्या, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, मी अजून त्यामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे, माझ्या काही चुका आहेत का हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। मला सजेशन देऊ शकतात की मी अजून काय चांगलं करू शकते, अजून कुठले तुम्हाला माहिती देऊ शकते, कुठले व्हिडिओ बनवू शकते, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही। अशीच पुढची महत्त्वाची माहिती घेऊन लवकरच आपली भेट होईल। तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार।